खुजा मराठीकरणाची 6 दशकं पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे आपली हौस जर भागली असेल आणि साधारणपणे आपण 60 बुद्धी नाठी असं म्हणतो, पण याच्या उलटही करण्याची संधी इतिहासाने आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. तर 6 दशकांच्या अनुभवानंतर तरी आपल्याला बरं मराठीकरण करायचं असेल तर आपल्या भांडवली शत्रूच्या विरुद्ध बोललं पाहिजे. गायपट्ट्याचं जे अत्यंतिक पितृसत्ताक आणि विषमतावादी राजकारण आहे त्याच्याहीबद्दल बोललं पाहिजे. आणि आपल्याकडे लोक म्हणतात, बरेच मराठी लोक सातत्यानं म्हणतात आमचं हिंदीवर काही राग नाही आहे. मला तुमच्याबद्दल पूर्ण प्रेम आणि सहानुभूती आहे, पण उत्तर भारताने आपल्याला कधीतरी विचारलं आहे का तुमचं हिंदीवर प्रेम आहे का म्हणून? आणि कधीतरी त्याने असं म्हणलं आहे का की आमचं मराठीवर प्रेम आहे म्हणून? लाखो लोक महाराष्ट्रामध्ये अक्षरशः तुम्ही बिळात सोडून दिल्याप्रमाणे सोडता. तुम्हाला तुमच्या राज्यामध्ये गेल्या 60 वर्षामध्ये त्रिभाषा धोरणामध्ये मराठी नाही शिकवता आली. त्रिभाषा धोरण टिकवण्याची जबाबदारी काय फक्त महाराष्ट्रावर आहे? आणि ती का महाराष्ट्रावर आहे? कारण हे मी अनेकदा बोललो आहे, सह्याद्रीची खूप जुनी खाज आहे हिमालयाच्या मदतीला धावून जाण्याची. मला असं वाटतं की नव्या काळाचा हा एक महिमा आहे, हिमालय त्याचं बघून घेईल. आपण किमान सह्याद्री आणि सातपुडा नीट ठेवला पाहिजे, एवढं बघूया आपण. उत्तराखंडातनं तिथे जे काही हिमस्खलन होतंय आणि माणसं वाहत आहेत ती जातील तिकडं समुद्रामध्ये, त्यांच्याबद्दल मला पूर्ण सहानुभूती आहे. त्यांच्या पापाचा वाटेकरी मराठी माणूस नाही आहे. मराठी माणूस कोणत्या पापाचा वाटेकरी आहे? समृद्धी महामार्गाचा वाटेकरी आहे, शक्तिपीठ महामार्गाचा वाटेकरी आहे, वाढवण बंदराचा वाटेकरी आहे. ही जी पापं आहेत ना, ही आपली इंडिजिनस पापं आहेत, आपली खाजगी पापं आहेत. आपली जी समष्टी आहे ह्या आपल्या समष्टीची पापं आहेत. आणि ही पापं निस्तरायची ना, तर उद्या या महाराष्ट्राचं विभाजन होईल हे तुम्ही कायम डोक्यात ठेवा.